हा काय करायलो? हे ज्यूस करतोय मी. ज्यूस हा केला का? काय काय टाकलं तुम्ही ज्यूस मध्ये? त्याच्यामध्ये सांगा बरं. टाकलं हा गाजर, हा दाखवा त्याच्यानंतर आम्हाला. हे गाजर टाकले गाजर. हा त्याच्यानंतर आपलं हे काकडी. काकडी. हा खिरा म्हणतात तिला बरं. हिंदीमध्ये. ही काकडी. हा. त्याच्यानंतर हा बीट आहे. ओके. हे 2 बीट टाकले तर बरं. हे करून. आणि याच्यामध्ये टाकलं पुन्हा डाळिंब डाळिंब आणि ऍपल. आणि ऍपलचा एक ऍपल. एक ऍपल. बरं. आणि तुम्ही काकडी का टाकली तिचं थोडं सांगा. ते काकडीचं असं आहे की त्याच्यामध्ये शुगर वगैरे होत नाही. हा आपलं आणि शुगरला चांगली आहे हा आणि डायजेशनला पण चांगली आहे बरं आणि शरीरात एनर्जी येते आणि पचनक्रिया सुधारते. बरं. वरती बघून सांगा म्हणजे त्याच्यानंतर कळते हे कॅमेरा. गाजर आहे. हा हे गाजर बी फार चांगलं आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए मिळते आपल्याला. बरं बरं. हा हा आणि हे बीट मुळे रक्त दर वाढते, रक्तात वाढ होती हो ना. आणि पचनक्रिया सुद्धा सुधारते याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर हे ऍपल टाकलं. ऍपल. या ऍपल मध्ये हे सर्व भरपूर व्हिटॅमिन्स असतात आणि हे सर्व एकत्र करून मिक्स करायचं. केला का तुम्ही? ग्राइंडरला मी हे काय ग्राइंडर केलं मी. आणि आता हा ज्यूस बनतोय आणि आता ते चाळून घ्यायचं. चाळून घेतल्यानंतर त्याच्यात लिंबू टाकायचं. लिंबू. हा थोडं. लिंबू कशासाठी? लिंबू मुळे सी जीवनसत्व जास्त वाढते याच्यामध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचा गुळ थोडा. बरं. गुळ किंवा आपलं खडी साखर गुळ टाकायची. पण. गुळ कशासाठी? खडी साखर. गुळामध्ये कसं आहे ते थोडं आयरन जास्त होते बरं. आणि त्याच्यामुळं ते लोह सुद्धा वाढतं शरीरामध्ये. बरं. त्याची लोहाची कमतरता पडू नये. आता म्हणजे गुडघे वगैरे दुखत नाही त्याच्यामुळे. आणि याच्यामुळे शरीराला ही ताकद देते, ऊर्जा देते आणि तुमच्या त्वचेवर ग्लो सुद्धा येते. बरं बरं. हा मी हा नियमित पित असतो आणि घरच्यांना सुद्धा देत असतो. म्हणून तुमची स्किन एवढी छान आहे का? हा आता माझं 65 वर्ष व्हाले. बापरे. 65 वर्ष माझं हे झाले तरी पण माझ्यामध्ये खूप एनर्जी आहे. मी शेतातले कामं करतो. मला थकवा जाणवत नाही अजिबात. अरे वा. आणि मला कुठलेही डिसीज होत नाही. तुमच्या स्किनचा थोडासा राज सांगा ना आम्हाला. स्किन साठी एवढी टाईट स्किन 65 एज मध्ये खूप टाईट स्किन आहे तुमची तर सांगा. बरोबर. ते मी त्याच्यामध्ये मी याचा वापर करतो असतो कोरफडचा. ओ कोरफड. अच्छा. कोरफड घ्यायची आणि त्यातला गर काढायचा आणि शरीरावर असं म्हणजे चेहऱ्यावर ओके हे करायचं मालिश केल्यासारखं आणि एका तासानं अंघोळ करायची. आणि मिल्स मध्ये काय घेता तुम्ही जेवणामध्ये? मिल्स मध्ये काय घेता म्हणजे रोजचं काय? जेवणामध्ये काय नाही अशी चटणी भाकर वगैरे खात असतो. पप्पा खरं सांगा. खरं चटणी भाकर नाही तुमचा राज सांगा. व्हेजिटेबल मी जास्त आमच्या घरात वापरतात. ओके. आणि एकही दिवशी आम्ही म्हणजे डाळी वगैरे जास्त प्रमाणात खात नाही. फक्त व्हेजिटेबल. राईट. आणि डाळ वगैरे वरण वगैरे कधीतरी आमच्यात आठवड्यातून 2 वरण करतात आमच्या मॅडम. बरं. आणि त्याच्यामध्ये भात वगैरे असतो. हो ना. मला ज्वारीची भाकर रोटी फार आवडते. मी ज्वारीची रोटी खात असतो. ओके. आणि आजकाल लोकांना चपातीशिवाय काही खाऊ वाटत नाही. हो. परंतु मी ज्वारीची रोटी खातो. तेच तर म्हटलं. आणि मग तुम्ही ज्यूस हे डेली पिता का? डेली म्हणजे आठवड्यातून 4 वेळेस करत असतो. अरे बापरे. मग हे ज्यूस प्रोग्राम हे फक्त तुमच्याकडे असतं का? मीच बनवत असतो रोज. आणि किती ग्लास बनवता मग? वाटत नाही. 5 गिलास बनवत असतो. 4-5 गिलास. आणि सर्वांसाठी मुलं देतो. सर्वांसाठी. अरे वा खूप छान करता तुम्ही. आता आम्हाला थोडस ग्राइंड करून ते दाखवा. ग्राइंड झालेलं आहे. तुम्हाला मी हे ज्यूस देतो. घेऊन पहा आणि तुम्ही करत जा. हो. ओके. बाय बाय. फक्त आम्हाला थोडस ते ग्राइंड झालं का? अच्छा. चालू आहे का? हो. मी आणलं. मी ऑर्डर केलं पप्पांना खास. झालेलं आहे का? करायचं. बरं. देऊ शकतो. हो ना. स्ट्रेन करून दाखवा ना आम्हाला थोडं वेट पहा. हो. आणि हा फारच ज्यूस खूपच चांगला असतो. हो ना. हो. आणि पौष्टिक असतो. हे बघा हा झाला गाजराचा ज्यूस. खूप थिक ज्यूस झालेला आहे. खूप छान पप्पाने थिक ज्यूस केलेला. स्ट्रेन करणार आहेत पप्पा आता त्याच्यामधून. मी हे चाळून घेतो. हो. घ्या. चाळणीमध्ये ही चाळणी आणलेली आहे माझ्या मुलीनं. ओके. ही पण ऑनलाईन मागवली का तुम्ही? अच्छा.
हो 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 अरे वा छान Yes, प्रकारे yes. ज्यूस वगैरे काढून Right. घेतलेला आहे. हा. हो हो. आता ते पूर्ण हम्म. याने बघा हे घ्या हे आता हां 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 धुतलेलेच बरं, आहे. आता ह्याला धुवून घ्यायचं चांगलं साफ करून. आणि हे म्हणजे कसं आहे ते थोडं प्रेस करायचं ह्याला चाळणीत. म्हणजे प्रेस करण्यासाठी राईट जेणेकरून राईट हा पूर्ण पूर्ण ज्यूस निचोडके पुरलेला हा. आहे. पुरा निचोडके ना हम ऐसा करके निचोड़ना पड़ता है की नाही. हा पुरा निचोडो. हां तर आता पप्पांना ज्यूस केलेला आहे. आता आपण पूर्ण झाल्याच्या नंतर टेस्ट करणार आहोत आणि बघणार आहोत ज्यूस कसं झालेला आहे ते. तर कंटिन्यू करा गाईज, कंटिन्यू करा. ज्यूस मग आता काय टाकलं त्याच्यामध्ये? आता याच्यात काळं मीठ टाकलं. काळं मीठ का? हां काळं मीठ टाकायचं अरे वा म्हणजे टेस्ट digestion ला पण चांगलं होते ना असतं. छान. बिटर टेस्ट पण लागत नाही. अच्छा हा झाला ज्यूस. ज्यूस हे घ्या तुम्ही प्या. हो आणि आम्ही पिऊन सांगतो आता कसं झाला ते. मम्माने हो पप्पाने ज्यूस केलेला आहे आणि मी आता पिऊन बघत आहे कसं झालेलं आहे ते. आणि टेस्ट तर बघते आता कशी येते टेस्ट मस्तपैकी कसं झालंय ते. खूप छान मस्त खूप छान बनलेला आहे ज्यूस. पप्पाने केलेला आहे. खूप छान झालेला आहे. आणि असा ज्यूस तुम्ही रोज करून पिजा. खूप छान, खूप हेल्दी आहे, खूप हेल्दी. ज्यूस कसा झाला? लय छान. खूप छान झाला. तुला खूप आवडतो? दाखव तुला बाबाने दिला. स्टीलच्या ग्लासात दिला तुला. हो. अरे वा पिऊन दाखव बरं एक घोट पे. यमी.